छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांचे विचार पुढील पिढीला माहीत व्हावे यासाठी गेल्या 18 वर्षापासून सातपूर पंचक्रोशीत गुरुशिष्य जयंती महोत्सव साजरा केला जातो। त्यानिमित्ताने क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जन्मदिनी 11 एप्रिल रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं असून जाणता राजा मैदान अशोकनगर येथे कार्यक्रम पार पडणार आहे। या सातपूर ज्योती जन्मोत्सव समितीच्या कार्यालयाचे उद्घाटन मंगळवारी मोठ्या उत्साहात गुरुशिष्य जयंती महोत्सवाचे अध्यक्ष प्रवीण नागरे आणि कार्याध्यक्षा सौ निलिमाताई जेजूरकर यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले। यावेळी मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले। यावेळी उपस्थित मान्यवरांनी या जयंती महोत्सवाला शुभेच्छा दिल्या। खूप चांगलं काम करताय। एवढ्या लोकांना बोलवणं सोपं काम नाही। एवढे जर खरं मनापासून उठले 100 200 लोक कार्यक्रमाला स्वतःने दुसऱ्याला आणलं, त्यांना प्रबोधित केलं, मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं गुरु शिष्याची जयंती आपण साजरी केल्याचा आनंद माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्याच्या व्यतिरिक्त मला वाटत नाही कोणाला होईल। कारण आम्ही आयुष्यभर पेटायचो, आम्हाला विरोधक गणपती केला तर का केला, नवरात्र केली तर का केली, शिवजयंती केली तर का केली, आंबेडकर जयंती इथंच करा, असे लोक आता मात्र तुम्हाला संगतीला पण सगळे आणि पंक्तीला पण सगळे येत असतील तर मला त्याचा अभिमान आहे। पण काही संगतीला सगळे आणि पंक्तीला वेगळं येत असतील तर त्याचा गांभीर्याने विचार करा। आपल्याला ही फक्त जयंती उत्सव साजरा करून जमणार नाही, तुम्हाला पण ही विचारधारा न्यावं लागेल। तुम्हाला घराघरामध्ये आम्ही कसं पोहोचू, कशा पद्धतीने मी सांगितलं की दिवंगत माळी दादा जरी कम्युनिस्ट विचारधारा होती, हळूहळू त्याचं परिवर्तन झालं। दुर्दैवाने त्यावेळेस नसेल त्यांना संधी मिळाली, परंतु त्यानंतर ती संधी मिळाली आणि संधीचं सोनं करण्यासाठी मला असं वाटतं की तुमच्यासारखे लोक तयार झाले। हा सोपा काम नाही। 5 माझ्या स्वतःचं कुटुंब एकत्र 5 लोकांत लवकर राहत नाही। मी सांगितलं 3 घरात 3 पेरा, पण तुम्ही एवढा मोठा समुदाय एकत्र करून सर्वांना विश्वासात घेऊन सर्वांना बोलवलंय। मी तर सर्वसामान्य कार्यकर्ता आहे, मी तर सांगतो मला तर बडबड आवडते। मला कोणाला आवडत असेल तर आवडा, नाही तर नाही आवडत तर नका आवडू, पण तुम्ही बडबड करणार आहे। कारण आम्ही आयुष्याच्या 48 वर्ष या सातपूर शहरामध्ये प्रेम आपुलकी जिव्हाळा निर्माण करता 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 आत्ताशी कुठेतरी माझ्या या जनतेला समाधानाचं वातावरण मिळाले। आम्ही गावाला ना वाईट वाटू देऊ नका, आम्ही या सातपूर गावचे जरी नसलो परंतु सातपूर गावला आम्हाला सन्मान मिळाला, रोजीरोटी करण्याची संधी मिळाली, शिक्षणाची संधी मिळाली। या गावाचं गाव पण प्रेम आपुलकी जिव्हाळा निर्माण करण्यासाठी आम्ही सर्व लोक या तुमच्या बरोबर आहोत। तुम्ही ताकदीने कामकाज करा। मॅन पॉवर, मसल पॉवर, मनी पॉवर आणि माइंड पॉवर सुद्धा जिथं कमी पडेल तिथं आम्ही तुमच्या सोबत राहू असा शब्द देतो। भावनेच्या भारत काही बोललो असेल, मी फटकळ आहे, कोणाचं मन दुखलं असेल तर मी माफी अजिबात मागणार नाही, कारण मी खरं बोललेलो आहे। त्यामुळे ह्या जयंती उत्सवाला गुरुशिष्य जयंतीला लाख लाख शुभेच्छा देतो। मोठ्या प्रमाणात आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी कार्यक्रमाची आखीव एकदम चांगला कार्यक्रम या ठिकाणी नियोजबद्ध होतो। आपण कार्यक्रम पण घेतलेले 11 तारखेला जो कार्यक्रम 16 घेतला, जे 11ला असेल 14ला असेल सप्ताह तो करत असाल, खूप चांगली गोष्ट आहे। विचाराची देवाणघेवाण झाली पाहिजे। आजकाल ताईंना सांगितलं की मोबाईलवर सर्वात जास्त लोक राहतात, समोर सुद्धा मोबाईलच दिसतात। मोबाईलनी सर्वात सत्यानाश केला। तो उठल्या सुटल्या त्या फेसबुक काय व्हॉट्सअप याच्या पलीकडे मोबाईल कोणाला समजतच नाही। पुढे जायचं म्हटलं घरचा संवाद होत नाही तर विचार ऐकायचं दूरच राहत। तर त्या दृष्टिकोनातून आपल्याला निश्चितपणे या ठिकाणी कार्यक्रमाची उंची वाढवण्यासाठी, कारण श्रोते असणं ते सुद्धा महत्वाचे आहे। श्रोत्यांमुळे आपले विचार जे काही आपल्या या कमिटीला विचार लोकांपर्यंत पोहोचवायचे आहे। फुले कोण होते, बाबासाहेब आंबेडकर कोण होते, जर का महात्मा फुले नसते, जे बाबासाहेबांचे गुरु हे महात्मा फुले नसते तर आज स्त्रियांचं शिक्षण अर्धवट राहिलं, अजून दलित चळवळीला फार उशीर झाला। बाबासाहेब नसते तर तुम्हाला आम्हाला बोलण्याचा अधिकार सुद्धा राहिला नसता। या ठिकाणी त्यांच्यामुळे आम्ही कुठेतरी बोलू शकतो, चूक असेल बरोबर असेल आपलं मत मांडू शकतो, असे अधिकार देणाऱ्या या महामानवाची जयंती येते। आपण दोन्ही कार्यक्रमात सर्वांनी अतिशय उत्साहाने सहभागी व्हा एवढीच विनंती करतो। एक लावलेलं छोटंसं रोपटं हे वटवृक्ष होऊन उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांच्या
व दानशूर व्यक्तींच्या व सभासदांच्या सहकार्याने हा कार्यक्रम होत असतो. आपण उपस्थित असलेल्या सर्वांचं या कार्यक्रमामध्ये गुरु शिष्य जयंती उत्सव समितीतर्फे सर्वप्रथम सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत करतो. येत्या 11 तारखेला गुरु शिष्य जयंती उत्सव समिती 2025च्या सर्व कार्यकारिणी व सर्व कोर कमिटीने एकत्र निर्णय घेऊन सर्व धर्म समभाव, सर्व जाती धर्मांना एकत्र घेऊन ज्याप्रमाणे छत्रपती शिवरायांनी 12 बलुतेदार 18 पगड जातींना एकत्र घेऊन स्वराज्य निर्माण केलं, ज्याप्रमाणे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व माता सावित्री यांनी महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारतात स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार दिला असेल, त्याचप्रमाणे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांची कामाची उंची एवढी मोठी आहे की त्यांच्या विचाराने आणि त्यांच्या विचारात घराघरापर्यंत पोहोचण्याचा निश्चितच प्रयत्न ही गुरु शिष्य जयंती करत असते. आणि त्याच अनुषंगाने येत्या 11 तारखेला संध्याकाळी 6 वाजता गाथा महापुरुषांची हा कार्यक्रम मुंबई येथील टीमचा 3ही महापुरुषांच्या जीवनावर जिवंत देखावे दाखवून त्यांनी केलेल्या कार्याचा आढावा आम्ही या कार्यक्रमानिमित्त देणार आहोत आणि महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमातून आपल्याला दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. आपण या कार्यक्रमासाठी सर्व आलात. सातपूर पंचक्रोशी परिसरात गेल्या अनेक वर्षापासून या गुरु शिष्य जयंती महोत्सवानिमित्त समाज प्रबोधन केले जाते. यंदाही विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं असून गाथा महापुरुषाची या महानाट्याचं आयोजन करण्यात आले असल्याची माहिती अध्यक्ष प्रवीण नागरे यांनी दिली. ती आज या 18व्या वर्षात पदार्पण करत आहे आणि या 18व्या वर्षी या जयंती महोत्सवाचा ज्योती जन्मोत्सव 2025चा अध्यक्ष म्हणून या सर्व कोर कमिटी सदस्यांनी माझ्यावरती जी जबाबदारी दिली त्याबद्दल मी त्यांचा प्रथमतः ऋणी आहे. त्यांनी मला या पात्र समजलं आणि या कार्यक्रमाचा या ज्योती जन्मोत्सव सोहळ्याचा अध्यक्ष म्हणून मान मला दिला, त्याबद्दल मी पुन्हा एकदा त्यांचे या ठिकाणी आभार मानेल. या सातपूर शहरामध्ये आता लोंढे साहेबांनी सांगितलं, सर्वांनी मगाशी सांगितलं, 3 जन्मोत्सव हे अत्यंत सुंदररित्या आपण साजरे करत असतो. छत्रपती शिवरायांचा शिवजन्मोत्सव, महात्मा ज्योतिबा फुलेंचा ज्योती जन्मोत्सव आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भीम जन्मोत्सव. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या सातपूर शहराचं नक्कीच नाव निघत आहे. आणि याच अनुषंगाने दिनांक 11 एप्रिल रोजी शौर्यगाथा कर्तृत्वाची या बॅनर खाली आपले नाशिकचे एक सुप्रसिद्ध कलाकार अमोलजी पालेकर यांनी प्रस्तुत केलेलं शौर्यगाथा कर्तृत्वाची हा कार्यक्रम 11 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता या जांताराजा मैदानावरती होणार आहे. छत्रपती शिवराय, महात्मा ज्योतिराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित विविध प्रसंग, त्याचबरोबर या महाराष्ट्रीयन संस्कृतीला शोभेल असे गाणे असतील, लोकगीतं, भावगीतं, शेतकरी गीतं, अशा सर्व कार्यक्रमांना एकत्रित करून एक चांगलं स्किट तयार करून या ठिकाणी हा कार्यक्रम 11 एप्रिल रोजी होणार आहे. आपल्यावरती प्रचंड उपकार आहेत आणि त्याच उपकाराची परतफेड तर आपण काही करू शकणार नाही, पण आपल्यावर त्यांच्या असलेल्या उपकारापोटी आपण या ठिकाणी हा जन्मोत्सव वर्षानुवर्ष या ठिकाणी साजरा करत आहोत. अशीच ही जन्मोत्सवाची परंपरा यापुढे अशी चालू ठेवण्यासाठी या ठिकाणी आपल्या सर्वांचं योगदान आम्हा सर्वांना अपेक्षित आहे. मी पुनश्च एकदा या ठिकाणी उपस्थित सर्व सातपूर शहरातील, नाशिक शहरातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक सर्व क्षेत्रातील मान्यवरांचं स्वागत करतो. त्याचबरोबर शिवजन्मोत्सव सोहळा समिती सातपूर, पिंपळगाव बहुला युवा प्रतिष्ठान, धर्मवीर संभाजी महाराज उद्यान मित्रमंडळ, त्याचबरोबर भीम जन्मोत्सव समिती या सर्वांचं या ठिकाणी मी मनापासून स्वागत करतो की आपण सर्वांनी वेळात वेळ काढून आजच्या या कार्यालय उद्घाटन प्रसंगी आपली उपस्थिती दाखवली. आमच्या सर्व पदाधिकारी व कोर कमिटीच्या वतीने मी पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. माझी आपणास विनंती असणार आहे, हा जो सोहळा आहे ज्योती जन्मोत्सव सोहळा हा आपल्या सर्व या कार्यक्रमाप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष गजानन शेलार, RPIचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाशजी लोंढे, छावा क्रांतीवीर सेनेचे अध्यक्ष करण गायकर, माजी नगरसेवक सुरेश नाना भंदुरे, माजी सभापती योगेश शेवरे, रवींद्र धिवरे आदींसह गुरु शिष्य जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष इंजिनियर प्रवीण नागरे, कार्याध्यक्षा सौ निलिमाताई जेजूरकर, उपाध्यक्ष बाळासाहेब भोजने, उपाध्यक्षा जान्हवीताई तांबे, सरचिटणीस काळूजी काळे, चिटणीस सोनालीताई भंदुरे, सचिव अश्विन महाजन, प्रसिद्धी प्रमुख तुषार ढेपले आदींसह सातपूर शिवजन्म महोत्सव समिती,
गुरुशिष्य जयंती, सातपूर भीम उत्सव समिती, सातपूर विविध कार्यकारी सोसायटी, पिंपळगाव बहुला, युवा प्रतिष्ठान, जाईचा मारुती मित्र परिवार, खानदेश फाउंडेशन सातपूर, शहरातील ज्येष्ठ नागरिक, महिला, तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, नाशिक.